नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही जात आहे हम्पीला. आता वाजलेले आहेत सकाळचे 4. तर आता पॅकिंग वगैरे ऑलमोस्ट झालेली आहे. आता आम्ही 4 जण जाणार आहे. बघू आता काय होतं. बाहेर थोडा पाऊस आहे तरी आपण आता रायडिंग गिअर घालून रेडी आहे आणि सगळ्यांचे बॅग्स वगैरे पण पॅक झाले आहेत. आज आपला हा लाईनअप असा आहे की तेजसदा लीड करणार आहे, त्यामागे सिद्धेश, मग ओमकार आहे आणि लास्टला मी असणार आहे. कारण मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे कम्पेअर टू अदर्स. नाश्ता बऱ्यापैकी मागवलेला आहे. काय वाजले 6. ऑलमोस्ट 50 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलाय. कॅमेरा काय चालू केलो नाही कारण पाऊस खरा होता, त्यामुळे कॅमेरा चालू केला. सकाळचे वाजले आहेत 6:30. आपण आता गोकाक जवळ नाश्ता केला. बऱ्यापैकी आता सगळी तयार आहेत. आता आम्ही ग्लव्ज वगैरे घालतो आणि मग पुढच्या दिशेने लागू आपण. आता आपण एक 55 किलोमीटर्स डिस्टन्स कव्हर केला आहे. आता पुढचा ब्रेक एक 100 किलोमीटर्स नंतरच असेल असा प्लॅन तर आहे. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया आपण आता. रस्ते बाकी एक नंबर आहेत, पण स्पीड ब्रेकर खूप जास्त आहेत. कर्नाटकमध्ये हे एकच प्रॉब्लेम आहे की स्पीड ब्रेकर जरा जास्तच आहेत. तरी आपल्या गाडीला काय जास्त फरक पडत नाही स्पीड ब्रेकरचा. आता इथे हवामान एकदम थंड आहे कारण मागे पाऊस होता. तरी आता इथून पुढे आपल्याला पावसाचं वातावरण तर दिसत नाही आहे, पण यू नेवर नो की कधी पाऊस येईल, म्हणून रेन कव्हर अजून काढला नाही. हम्पीबद्दल जितकी काही थोडीफार माहिती मला माहीत आहे ती मी थोडक्यात सांगतो बघा. हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि 14व्या शतकात हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक मानलं जायचं. आजच्या काळात हम्पीमध्ये अजूनही 1600 पेक्षा जास्त अवशेष पाहायला मिळतात. परत रामायणानुसार इथे किष्किंधा नगरी होती आणि हनुमानाचे जन्मस्थान पण इथल्या अंजनाद्री पर्वतावर आहे. आता ऑलमोस्ट एक 200 किलोमीटर झालेला आहे. आता पाणी आणि थोडस काय बी खाऊन घ्यायसाठी थांबलोय. आता बघूया आणि इथून पुढं थांबतो काय. गाडीचं पेट्रोल संपलंय, त्या गाडीचं पेट्रोल आणायचं, पुढे जायचं. आता 8 वाजलेत. मस्त असा रोड आहे. परत ऊन पण मस्त आलेलं आहे आणि आपण आता ऑलमोस्ट एक 210 किलोमीटर कव्हर केलेले आहेत. आता बाकी एक 100 किलोमीटर फक्त बाकी राहिलेलं आहे. ते काय आपण आता लवकरच डिस्टन्स कव्हर करू. आता जाऊनच तिथं हम्पीमध्ये थांबायचं प्लॅन आहे. बघू. आता आपण द्वारका होमस्टेला पोहोचलेलो आहे. 350-300 किलोमीटर आसपास गाडी नॉनस्टॉप चालवत आलोय. फ्रेश वगैरे झालोय. परत आता इथून जेवणार आणि मग अंजनाद्री हिल्स तिकडे जाणार आहे. आता ऑलमोस्ट आम्ही अंजनाद्री हिल्स च्या पायथ्याशी आहे. 500-550 पायऱ्या आहेत. वर आहे. आता वाजलेले आहेत 5. 7ला बंद होते. त्याच्या आधी जाऊन बघून यायचं असं प्लॅन आहे. यस.
पायथ्याशी भगवान श्री हनुमानाचे पायाचे ठसे आहेत. आपण त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो. आता चालायला चालू केलेले आहे. पुढे आता काय होतं. दोन महिन्यापासून प्लॅनिंग चालू लोक सकाळी 4ला उठून पण अजून एनर्जेटिक आहेत. लोक 4ला उठून पण अजून पण एनर्जेटिक आहेत. सकाळी 3ला रात्री 11, 11:30 पर्यंत जागेत होते. आणि काय हे बघ, इकडे 12 आहे. 12 वाजेपर्यंत होता. आम्ही 11:30 पर्यंत होतो. ह्याच्यामुळे आणि फास्ट होणार. बॉल गेलं ते. किती झाली रे? 316. जय श्रीराम. गाम बुडला. ठीक आहे. लफला म्हणून आलो का. व्ह्यू बघा, व्ह्यू. दी व्ह्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. व्ह्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय मला जय श्रीराम. हेच आहे मंदिर. जय श्रीराम. जय श्रीराम. व्ह्यू. जय श्रीराम. नॉर्मल पाणी प्या. ही गरम गार आहे. भावा ए उद्या तिथं जायचं. तेव्हा पलीकडे कुठे तेव्हा पलीकडे काय दिसलं काय मंदिर समोर रे. हा गाडी दिसले का. जय श्रीराम. जय श्रीराम. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे काय व्हिडिओ घेता आला नाही. आतमध्ये मस्त आहे. थोडी जबरदस्त आहे. हा असा बाहेरचा व्ह्यू आहे. सनसेट बघून आम्ही खाली आलो. संपूर्ण दिवस बाईक चालवल्यामुळे आणि टेकडी चढल्यामुळे बॉडी फुल थकली होती. रात्री जेवण केलं, पण खरं सांगायचं तर इतका दमलो होतो की लगेचच रूमवर जाऊन झोपलो. हा होता आमचा पहिला दिवस. पुढच्या भागात आपण हम्पी एक्सप्लोर करणार आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.